स्टुडंट्स, तर आज आपण मराठी अल्फाबेट पाहणार आहोत. मराठी व्यंजनमाला. तर कबूतर. तर कबूतरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पिजन. तर इंग्लिश मीनिंग पण त्याचा दिलेला असणार आहे. खड्डू. खड्डूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? चॉक. गरुड. गरुडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ईगल. घराचा. तर घरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हाऊस. चम्मच. चम्मचला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पून म्हणतात. छत्रीचा. छत्रीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अम्ब्रेला. जहाज. जहाजाला इंग्लिशमध्ये शिप म्हणतात. झबला. झबलाला इंग्लिशमध्ये ड्रेस म्हणतात. टरबूजचा. ते कलिंगड दिले तर टरबूज द्यायला पाहिजे होतं. ठशाचा. तर याला सील म्हणतात. डमरू. तर याला इंग्लिशमध्ये पण डमरूच म्हणतात. ढगाचा. इंग्लिशमध्ये क्लाउड म्हणतात. बाणाचा. बाणला इंग्लिशमध्ये ॲरो म्हणतात. तलवारीचा. तलवारीला इंग्लिशमध्ये स्वॉर्ड म्हणतात. थर्मासचा. थर्मासला इंग्लिशमध्ये थर्मासच म्हणतात. दवातला इंग्लिशमध्ये इंक म्हणतात. धबधब्याचा. धबधब्याला इंग्लिशमध्ये फॉल्स म्हणतात. नळाचा. नळाला इंग्लिशमध्ये टॅप म्हणतात. पंती. पंतीला इंग्लिशमध्ये लॅम्प म्हणतात. फणसाचा. फणसाला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट बोलतात. बदक. बदकला इंग्लिशमध्ये डक बोलतात. भवरा. भवराला इंग्लिशमध्ये टॉप म्हणतात. मगर. मगरला इंग्लिशमध्ये क्रोकोडाईल बोलतात. यज्ञ. यज्ञाला इंग्लिशमध्ये होली फायर बोलतात. रथ. तर रथला इंग्लिशमध्ये चॅरियट म्हणतात. लसूण. लसूणला इंग्लिशमध्ये गार्लिक म्हणतात. वजन. वजनला इंग्लिशमध्ये वेइंग म्हणतात. शामरुख. शामरुखला इंग्लिशमध्ये ऑस्ट्रिच म्हणतात. षटकोन. षटकोनला इंग्लिशमध्ये हेक्झागॉन बोलतात. सस्सा. सस्साला इंग्लिशमध्ये रॅबिट बोलतात. हरिण. हरिणला इंग्लिशमध्ये डिअर बोलतात. बाळाचा. बाळाला इंग्लिशमध्ये बेबी बोलतात. क्षत्रिय. क्षत्रियला इंग्लिशमध्ये वॉरियर्स बोलतात. ज्ञानेश्वर संत. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.